मंजिरी जा, आज जा आणि झोप. मंजिरी माझ्याशी खरं बोलली की हा तमाशा इथल्या इथे थांबेल. सत्यजित, आणि आई, मी तुला या खोलीच्या बाहेर काढलंय, या घराच्या नाही. सत्यजित, मंजिरी जे सांगतेय तिची वकिली करू नकोस आई. मी तिची वकिली करत नाहीये. मी फक्त तुला विचार करायला सांगते. तो करून झालाय माझा. पण तो चुकीचाही असू शकतो ना. नाहीये. हे बघ, मला या घरामध्ये कुठलाही कलह नकोय. मलाही नकोय. रात्रीच्या अंधारात न दिसणाऱ्या गोष्टी दिवसाच्या उजेडात दिसायला लागतात, समजायला लागतात. थांब इथेच. आई, पण मी जर नाही ना केली तर. मंजिरी, तू थोडं समजून घे ना बाळा. आधीच गौरांच्या वागण्यामुळे तो चिडलेला आहे. त्यात ऑफिसचे टेन्शन्स असतील. आपल्याला काही सांगत नाही तो, पण आई, मी खरं सांगते, मी शपथ घेऊन सांगते, हवं तर मी असं काहीच नाही केलं. प्लीज आई. मी खरंच तुमचा विश्वासघात नाही केला. तुम्ही या ना. या, बसा. काल जे काही झालं ते व्हायला नको होतं. आय एम सॉरी. मला माहिती आहे, सॉरी बोलून तसं काही होत नाही. ऍक्च्युली एवढंच बोलायचं होतं. घे फोन घे. बोल. काय ग, आवाजाला काय झालं तुझ्या मंजिरी? काय नाही, ते जरा घाई त्यांनी. बोल ना. अगं, मी हे सांगायला फोन केला होता की सत्यजित आले होते इथे. हो, म्हणजे आले आणि लगेच निघून गेले. अगं, पण कशासाठी आले होते सांग ना. काल घडलेल्या प्रकाराबद्दल सॉरी म्हणायला आले होते. ते स्वतः येऊन सॉरी म्हणून गेले. झाला राग शांत? मला माहिती होतं मंजिरी खोटं बोलणार नाही. पण आता तुझी स्वतःची खात्री पटली आहे ना. रिया, नाही, मंजिरीने नाश्ता केला की नाही? श्वेता चाफेकर ज्या बिल्डिंग मध्ये राहते त्या बिल्डिंगच्या सिक्युरिटीचं रजिस्टर आहे ते. सत्यजित, तू हे सगळं करायला तिकडे गेला होतास? आता या घरात फक्त मंजिरी बोलेल आणि मंजिरी फक्त खरं बोलेल. मी श्वेताच्या गाडीनं गेले होते. सरळ पार्किंग मध्ये गेले म्हणून मग रजिस्टर मध्ये नोंद करायची गरज नाही पडली. एक खोटं लपवण्यासाठी तू आणखीन किती खोटं बोलणार आहेस? मी खरं तेच बोलतेय. ओरडून बोलल्यानं खोट्याचं खरं होत नाही. मला खोटं बोलण्याची काय गरज आहे? माझ्याशी वाद घालायचा नाही. आणि माझ्याकडे पुरावा आहे याचा. तू काल त्या श्वेताच्या घरी गेलीच नव्हतीस. आणि हे मला एका अशा व्यक्तीकडून कळलंय जी व्यक्ती कधीही खोटं बोलू शकत नाही.